नमस्कार मित्रांनो, पंढरीच्या वारीनिमित्त आपण हा लहान बाळाचा फ्रॉक तयार करायला घेतला आहे. एम्ब्रॉयडरीसुद्धा सुंदर अशी करून घेतलेली आहे. त्यासाठी आपण आता अस्तर, मेन कापड आणि चला आता आपण फ्रॉक तयार करूया. अस्तरावर आपण 10 इंच उंची घेतली आहे वरचा टॉप तयार करण्यासाठी. शोल्डर घेत आहोत 4.5 इंच. आर्महोल घेतला आहे 4.5 इंच. जेवढा शोल्डर असतो तेवढाच आर्महोल पण घेतला आहे. त्याच्यानंतर चेस्ट म्हणजे छातीचा भाग घेतला आहे आपण 24 आहे. त्याचा 1/4 केला 6 इंच, 2 इंच एक्स्ट्रा. आता कमरेचा भाग घेताना लहान मुलांचं कमर आणि चेस्ट हे समानच असते, त्यामुळे अर्धा इंच फक्त आतमध्ये घेऊन जेवढा छातीचा भाग होता तेवढाच फक्त अर्धा इंच आतमध्ये घेऊन त्याला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंचावर आणि गळ्यासाठी 2 इंच असं आपण इथे सोडणार आहोत. त्यानंतर आपण आर्महोलचा हा आकार देऊन घेणार आहोत. आता हे कटिंग करून घेऊ. अशा प्रकारे आपण कटिंग करून घेतलं आहे. आता मध्ये नॉच देऊया. असा आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम असणार आहे, त्यामुळे फ्रंट आणि बॅक तयार झाला आहे. आपण बलून स्लीव्ज करणार आहोत, त्यामुळे फ्रंट बॅक सेम असणार आहे. आता डिझाईन व्यवस्थित ठेवून घेऊन अस्तराचा पार्ट त्याच्यावर ठेवून आपण हे कटिंग करून घेऊयात. तसंच आपण बॅकचा पण पार्ट तयार करून घेणार आहोत सेम. आणि आता घेरासाठी आपण उंची 10 ठेवली आहे आणि ती कटिंग करून घेऊ. चुन्यांचा घेर टाकणार आहोत, त्यामुळं उंची सेम 10 घेतली आहे. अशा प्रकारे आपल्या फ्रॉकचं कटिंग करून घेतलं आहे. आता आपण स्लीव्जचं कटिंग करू. आर्महोल आहे 12, तो 12च्या निम्मे 6 घेतले आहे. नेहमीप्रमाणे 2 इंच खाली येऊन असा भाईचा आकार द्यायचा आणि त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपण बलून स्लीव्ज करणार आहोत. आणि स्ट्रेट घेऊन त्याला आकार देऊया आणि कटिंग करून घेऊ. अशा प्रकारे आपण बलून स्लीव्जची कटिंग केलेली आहे. आता बलून स्लीव्जसाठी आपल्याला खाली लावायला 2 पट्ट्या हव्या असतात, तर त्या पट्ट्या 2 इंचाच्या अशा कटिंग करून घेतल्या. अशा प्रकारे आपली कटिंग तर सगळी तयार झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करायला घेतलं, अस्तर जॉईंट करायला घेतलं. मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जॉईंट करून घेतलं आहे फ्रंट आणि बॅकला. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट करा, म्हणजे आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवायला उत्साह निर्माण होतो. अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक दोन्ही कट करून घेतलं आहे. आता गळ्याचा मागचा आकार टाकलेला आहे आणि हा गळा आपण कट करून 2 इंचाचं शोल्डर घेतलं आहे आणि 1 ते 1.5 इंच खाली उतार दिला आहे फक्त. आता फ्रंटचा गळा पण 2 इंच शोल्डर घेऊन 2.5 इंचाची खोली केली आहे आणि कटिंग केलं आहे. आता त्याला पहिलं स्टिच करून घेऊया. आता मागे आपण बटन करणार आहोत, त्यासाठी हे मध्य कटिंग करूया 2 इंचाचा, 2 ते 2.5 इंचाचा, म्हणजे डोकं बाळाचं इझिली त्यामध्ये जाऊ शकेल फ्रॉक घालायला. आता ही क्रॉसपट्टी घेतली आहे. क्रॉसपट्टीनी गळा आपण स्टिच करून घेऊया. क्रॉसपट्टी ही डबल करायची आहे आणि मग गळ्याला स्टिच करून टाकायचं आहे. त्यानंतर नॉच पाडायचे आणि गळा उलटवून स्टिच करून टाकायचा. तुम्हाला जर हातशिलाई हवी असेल तर हातशिलाई करू शकता. आता बॅकला आपण हुक करणार आहोत, एक हुक करणार आहोत. त्यासाठी हे फॅब्रिक मी घेतलं आहे आणि त्याला अशा पद्धतीने शिवायचं आहे. असं मध्ये ठेवून आपण जे कटिंग केलं होतं त्याच्यावर ठेवून फक्त 1/2 इंच अंतरावर स्टिच करून घ्यायचं आहे. आता हे पलटवून घ्यायचं आतमधल्या साईडला. थोडासा नॉच टाकला आहे कारण इझिली पलटी व्हावी. असा पलटवून घेतला आणि इथे पण आपण अशी क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत आणि ती पण पलटवून घेणार आहोत.
जिथे जिथे गोल आकार असतात तिथे नॉच टाकायचाच असतो, कारण फॅब्रिक व्यवस्थित प्लेन बसतं. अशा प्रकारे आपला फ्रंट आणि बॅक तयार झाला. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार. असं आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे. आता लोअरसाठी आपण हे असं स्टिच करून घेणार आहोत. प्लेट पाडणार आहोत अर्ध्या अर्ध्या इंचाच्या. अशा अर्धा इंचावर आपण प्लेट पाडून घेणार आहोत आणि ते फ्रंटच्या वरच्या बाजूला आपण जॉईंट करून टाकू. फॅब्रिक जर आपल्याला कमी जास्त वाटत असेल तर जागेवरच ॲडजस्ट करू शकतो. फ्रंटचा असा भाग तयार केल्यानंतर आपण बॅकचा पण सेम भाग असाच तयार करायचा आहे. कपड्याला चुन्या टाकायच्या आहेत आणि तो पार्ट आपण बॅक साईडला जॉईन करणार आहोत. अशाप्रमाणे बॅक साईडला पण आपण हे जॉईन करून घेतलं आहे. आता आपण स्लीव्जकडे वळणार. स्लीव्जला आपण बलून स्लीव्ज करायची आहे, त्याच्यामुळे छोट्या छोट्या अशा चुन्या टाकायच्या 3-4. वरती जशा टाकल्या सेम खालच्या साईडला पण तशाच टाकायच्या आहेत. त्यानंतर आपण 2 इंचाची जी पट्टी घेतली आहे ती डबल करणार आहोत आणि ती अशा प्रकारे मागच्या साईडनी पुढच्या साईडला वळवून घेऊन स्टिच करून टाकणार आहोत. अशी बलून स्लीव्ज आपली तयार होती. आता ही फ्रॉकला अटॅच करून घेऊ. स्लीव्जचा मध्य बरोबर मध्ये आला पाहिजे. जर कमी जास्त वाटत असेल तर ॲडजस्ट करायचा आहे चुन्या टाकून, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशा प्रकारे आपलं स्लीव्ज जॉईन करून झाले आहे. आता 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावर आपण फिटिंग टाकूया. सिंपल खूपच सिंपल थेरी आहे. तुम्ही पण घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला फ्रॉक तो. आणि तुम्हाला जर एम्ब्रॉयडरी करून हवी असेल तर आम्हाला संपर्क नक्की साधा. अशा पद्धतीने आपला फ्रॉक तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्ही पुढचा व्हिडिओ तयार करू.